जय शिवराय सर्वांना। तर कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। लोकशाहीचा महोत्सव लोकसभा निवडणुका 2024 आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 83 नुसार लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे। तेव्हा आला महोत्सव लोकशाहीचा, आला महोत्सव लोकशाहीचा, अनवैभव लोकशाही तत्वाचा, अनवैभव लोकशाही तत्वाचा। लोकशाही तत्वाचं वैभव म्हणजे आपल्या हाती, आपल्या सामान्य जनतेच्या हाती सत्ता पालट करण्याचा एक कर्तव्य आहे। आपले मत आपला अधिकार, आपले मत आपला अधिकार। आम्ही भारताचे लोक, आम्ही सर्व भारताचे सामान्य जनता, भारताचे लोक, आम्ही आहेत खरे राजा, राजा मतदार। म्हणूनच आपले मत आपला अधिकार, आम्ही भारताचे लोक, राजा मतदार। सामान्य मतदार आहे जनता जनार्दन, सामान्य मतदार आहे जनता जनार्दन। ज्याच्या हाती कर्तव्य तख्ता पालटण्याचं, ज्याच्या हाती कर्तव्य तख्ता पालटण्याचं। मंडळी, आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला गेला आहे, कारण भारतातील सर्व प्रकारची विविधता सामावून घेण्यासाठी बहुपक्षीय संसदीय लोकशाही पद्धत अधिक बळकट आणि सर्वसमावेशक ठरेल, हा त्यामागचा हेतू होता। त्याचप्रमाणे जगाच्या पातळीवर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या व लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेल्या देशांमध्ये संसदीय लोकशाही स्वीकारून ही शासन पद्धती यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा एकमेव देश आहे आणि याचे संपूर्ण श्रेय लोकशाहीवर दृढ श्रद्धा असलेल्या भारतीय जनतेला जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीबाबत त्यांचे मत असे मांडले होते की लोकशाहीचेच दुसरे नाव म्हणजे बंधुभाव आहे। लोकशाही हा शासन व्यवस्थेचा प्रकार नसून ती प्राथमिक दृष्टीने एकत्रित जीवनाची पद्धती आहे, जीवनाचं सूत्र आहे। आपल्या बांधवांबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्वतः स्वरूप असते। डॉक्टर आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेमागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही गतिमान तत्वे आहेत। समाज बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्या लोकशाही कल्पनेत दिसून येते। लोकशाही हा जीवनाचा मार्ग आहे, जीवन मार्ग आहे असेच ते समजत। काही घटनात्मक हक्क मिळाल्याने लोकशाहीचा पाया मजबूत होत नसतो असे त्यांचे म्हणणे होते, कारण लोकशाहीसाठी सामाजिकता आणि नीतिमत्ता हे दोन मुख्य घटक असणे आवश्यक असतात। लोकशाहीच्या बळकटीसाठी संविधानिक मूल्ये समता, एकता, बंधुता, स्वातंत्र्यता या मूल्यांना वाढीस लावणे अत्यंत आवश्यक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या व्याख्येनुसार रक्ताचा एकही थेंब न सांडता शांततेच्या मार्गाने समाजामध्ये मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन घडवून आणणे अशी व्यवस्था म्हणजे लोकशाही। मंडळी, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 2/3 पेक्षा जास्त लोकसंख्या वय वर्ष 45च्या खालची आहे। त्याचबरोबर पहिल्यांदा 21व्या शतकात निवडणूक लढणारे युवक युवती हे आपल्या भारत देशाला नव्याने आकार देतील आणि भारताचं भवितव्य घडवतील। मंडळी, स्वामी विवेकानंद म्हणतात, मतदार राजा, मतदार राजा, तू लढला नाहीस तरी चालेल, तू लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस, पण तू विकला जाऊ नकोस। तू विकला गेलास म्हणजे समाजाला कमजोर करशील। तेव्हा आपण सर्वांनी जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन आपल्या देशाचं, आपल्या भारताचं भवितव्य घडवण्यासाठी, देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आपला नेता जबाबदारीने निवडा आणि मतदान करून आपली जबाबदारी पार पाडा। जय हिंद।